हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या स्टुडंटला मेडिकल कोडिंग मध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. तर मित्रांनो, त्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, आणखीन माहिती पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करा. आणि या फार्माकोव्हिजिलन्स आणि मेडिकल कोडिंग मध्ये दोन्ही डिपार्टमेंट मध्ये रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, आता आपण महत्त्वाच्या आपल्या मुद्द्याकडे वळू. ह्याच्यामध्ये जी वॅकन्सी आलेली आहे, कुठून आलेली इथे तुम्ही बघू शकता, जिल्हा परिषद नांदेड. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद नांदेड मध्ये फार्मसीच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे ऑफिशियल साईट आहे आणि आपल्या चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगितल्या जातात ते सर्व ऑफिशियल चॅनलवरूनच सांगितल्या जातात. तर मित्रांनो, याच्या नोटिफिकेशनच्या सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता नांदेड नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM ऍडव्हर्टाइजमेंट. तर मित्रांनो, हे आपण डाउनलोड करून डिटेल मध्ये व्यवस्थितपणे बघणार की टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी काय आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर इथे बघू शकता पद भरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान. आणि याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर फार्मसिस्ट बरोबर खूप सारे अदर पण पोस्ट इथे असणार आहेत. आणि इथे आपण आपल्या फार्मसिस्टच्या पोस्ट बद्दल डिस्कशन करणार आहेत. याच्यामध्ये 3 नंबरला तुम्ही बघू शकता फार्मसिस्ट सेकंड. आणि मित्रांनो, ह्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर 12th सायन्स प्लस डिप्लोमा. म्हणजे मित्रांनो, तुमचं डी फार्म असेल किंवा बी फार्म असेल तर मित्रांनो तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत. आणि मित्रांनो, एज क्रायटेरिया इथे बघू शकता 18 ते 64 इयर एज क्रायटेरिया दिलाय. आणि मित्रांनो, इथे तुमची सॅलरी किती असू शकते, 17,000 फार्मसिस्ट साठी इथे मित्रांनो सॅलरी असणार आहे. आणि मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी बघितल्या तर मित्रांनो इथे 2च वॅकन्सीज आहेत आणि त्या पण मित्रांनो कॅटेगरीसाठी आहे. एक SC साठी असणार आहे आणि दुसरी वॅकन्सी साठी असणार आहे OBC साठी. आणि मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची वॅकन्सी असणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी काय होणार आहे, तुमचं इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे. तर मित्रांनो, हे इंटरव्ह्यू कधी कंडक्ट होईल इथे तुम्ही बघू शकता. अनुक्रमांक 3 व 4 मध्ये आपलं फार्मासिस्ट हे 3 नंबरला येते. फार्मासिस्ट या पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात येणार असून या संविधान दिनांक 19 मार्च 2025 वार बुधवार रोजी सकाळी 9 ते 10 वाजता आवश्यक मूळ कागदपत्र व एक बंच झेरॉक्स घेऊन उपस्थित राहावे. तर मित्रांनो, तुम्हाला जर या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंपली तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागतील ओरिजिनल, प्लस त्यांचं एक झेरॉक्स घेऊन तुम्हाला या मेन्शन केलेल्या टाइम वरती त्या ऍड्रेस वरती जावं लागेल. ZP नांदेड तिथे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. तुम्हाला जायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित रीड करा. आणि मित्रांनो, लास्टला इथे अप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे. तर मित्रांनो, हे अप्लिकेशन फॉर्म ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती प्रोव्हाइड करतो. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हा फॉर्म डाउनलोड करा तिथून. आणि मित्रांनो, हे फॉर्म व्यवस्थित फिल करा. याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन आहे. याच्यासोबतच तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट अटॅच करून त्याची प्रिंट घेऊन इंटरव्ह्यू साठी तुम्हाला काय करायचंय, तिथे जायचंय. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्याच्या रिलेटेड आणखीन तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करू शकता किंवा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती डायरेक्ट तुम्ही इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचे अशा M.Pharm B.Pharm फ्रेशर स्टुडंटला आपण जॉब गायडन्स पण देतो, रेफरन्स पण देतो. सर्व गोष्टी तिथे शिकवल्या जातात. हे जॉईन करायचं असेल, ह्याची इन्क्वायरी करायची असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. आणि प्लस तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.